नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झालाय। मराठ्यांबाबत बोलताना शब्द सांभाळा आबासाहेब पाटील यांनी इशारा दिला। मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका आबासाहेब पाटील असं म्हणतात। तुमचे प्रश्न असतील, ओबीसीचे प्रश्न असतील, सरकारकडे मांडायचे, परंतु आमच्या समाजाबद्दल जर कोणी, तो नवनाथ वाघमारे असू दे, तू असू दे किंवा कोणी असू दे, तू यानंतर जर मराठा समाजावर बरगळला तर आम्ही कोणत्याही जाती धर्माचा विषय घेणार नाही। हा वैयक्तिक तुझा विषय असेल, पण तुम्हाला दोघांना ठोकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही जातीवर बोलायचं नाही, तुमचा तो अधिकार नाही। आम्ही कुठल्याही समाजाबद्दल कोणाच्याबद्दल वाईट बोलत नाही, पण तुम्ही बोलात सोडणार। तुमची वैयक्तिक भांडणं काय ते बघून घ्यायचं, तुमचा कोणाशी वाद आहे त्यांच्याशी बोलायचं, पण जातीवर समाजावर बोलला तर पळून ताणून मारू तुम्हाला। दरम्यान नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। मराठ्यांबाबत बोलताना शब्द सांभाळा आबासाहेब पाटील यांनी इशारा दिला। मराठ्यांच्या संयमाचा अंत बघू नका असंही आबासाहेब पाटील म्हणतात। नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलट माऱ्या याच्या तोंडात जिभेत शिस ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे, तरच अशा या प्रवृत्ती आपल्या महिलांचा सन्मान करतील। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या बाबतीत कसं वागावं, कसं बोलावं याचं एक आदर्श उदाहरण घालून दिलंय। आणि याच महाराष्ट्रात नवन्यासारख्या अवलादी शिवाजी महाराजांच्या आणि महापुरुषांच्या विचाराला तिलांजली देत असतील तर या महाराष्ट्रात अशा अवलादींना हद्दपार त्यांना महाराष्ट्रातून केलं पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे। पुढची बातमी बघूयात। भाजप